बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय रामभाऊ गायकवाड यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा। निशाणी मात्र लक्षात असू द्या, धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाण। एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K। सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K। मोबाईल नंबर 98 22 39 79 74। व्यापारी उद्योजक डॉक्टरांच्या मेळाव्यात संजू भाऊंना जाहीर पाठिंबा। मेळाव्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, राधेश्याम चांडक यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित। बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय गायकवाड यांच्या समर्थनार्थ काल 14 नोव्हेंबरला सायंकाळी बुलढाणा शहरातील ओंकार लॉनमध्ये व्यापारी उद्योजक डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक, शिक्षक, इंजिनियर्सचा जनसंवाद मेळावा पार पडला। या मेळाव्याला स्वतः उमेदवार संजय गायकवाड, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्रीकांत देशपांडे, बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक, डॉक्टर दीपक लद्दड, डॉक्टर राहुल मेहत्रे, शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत, राजेश देशलहरा, डॉक्टर मधुकर पराड, विष्णुपंत पाटील, कमलेश कोठारी, विजय बाफना, ॲडव्होकेट अजय दिनोदे, डॉक्टर दुर्गासिंग जाधव, पप्पू सेठ अग्रवाल, राजू सेठ जयस्वाल, डॉक्टर सुभाष जोशी, डॉक्टर संजय बोथरा, बाळासाहेब चौधरी, भाजपाचे नेते मोहन पवार, मंगेश बिडवे, प्रकाश वानेरे, अमित नारडिया यांच्यासह इतर प्रामुख्याने उपस्थित होते। या मेळाव्याला उपस्थित मान्यवरांनी संबोधित करून संजय गायकवाड यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले। या मेळाव्याला मतदारसंघातील सेवानिवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, औषधी दुकानदार तसेच सर्व महापुरुषांच्या स्मारकाचे पदाधिकारी, सर्व भवनांचे प्रमुख पदाधिकारी तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जो विकास मी केला, मी आधी सांगितलं की हा विकास फक्त 20-25% विकास आहे। अजून आपल्याला खूप पल्ला गाठायचा आहे। आज आपल्याला यांच्याकडे बोलायला काही नाही, एकच बोलतात, हुकुमशाही आहे, दडपशाही आहे। मला सांगा की आज इतका निर्धास्त व्यापारी शहरामध्ये कसली हुकुमशाही आहे? कोणातरी व्यापाऱ्यावर कधी हल्ला झाला? कधी शहरामध्ये दंगल झाली? आज मी आल्यापासून ना दंगल झाली ना खोटे ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले, कारण मी सगळ्या समाजाला सोबत घेण्याचं काम त्या ठिकाणी केलं। तुम्हाला कल्पना आहे की बुलढाणा शहरामध्ये आणि आसपासच्या भागात जवळजवळ 5000च्या वर पेन्शनर्स आहेत। संजू भाऊंनी त्याच्याकरता बरंच काही केलेलं आहे। आम्हाला पेन्शन भवन एक निर्माण करून आम्हाला देण्याच्या तयारीत ते आहेत। आतापर्यंत संजू भाऊंच्याबद्दल बरंच काही सांगण्यात आलं। बुलढाणा शहराचा कायापालट संजू भाऊंनी केलेला आहे। आग लागली, बोथरा सर इथे बसलेले आहेत। 5व्या फ्लोअरला आग लागल्यानंतर घरातली सर्व मंडळी ब्लॉक झाली। काय करायचं? तिथे सगळे पेंट्सचे डबे ठेवलेले, खूप सारं असं ज्वालाग्राही मटेरियल तिथे होतं। कोणी अग्निशामक दल सुद्धा तिथे जायला तयार नव्हतं। आमचा संजू भाऊ सर्वात अगोदर त्या 5व्या मजल्यावर चढला, तिथली आग विझवायचा त्याने प्रयत्न केला। तिथली सगळी मंडळी त्यांनी सुखरूपपणे साधी शिडी चढून बाहेर काढली। तिथली जे काही जखमी मंडळी होती त्यांनी दवाखान्यात ॲडमिट केली आणि सगळं झाल्यानंतर मग तो खाली उतरला। हा आमचा संजू भाऊ आहे, जेव्हा तो आमदार सुद्धा नव्हता। मित्रांनो, आमदार झाल्यानंतर सुद्धा हा असाच वागतो। अगदी एक दीड महिन्यापूर्वीचा माझा किस्सा आहे। मी माझ्या 4 व्हीलरने मलकापूरला एका स्टेशन माझ्या कामासाठी चाललो होतो। इथे जाता जाता माझ्यापासून अगदी 15 फुटावर जिथे संजू भाऊने फार चांगलं गेट बांधलं आहे, त्या गेटवर एक मोठा ॲक्सिडेंट झाला। म्हणजे इथलाच मेळावा होता, मेळाव्यातून काही विद्यार्थी चालले होते आणि 2-3 लोक 4-5 फूट उंच उडाले आणि दणकन खाली पडले। माझ्या 4 व्हीलर मी तिथे थांबवलं, कोणी थांबायला तयार नाही। मी माझ्या 4 व्हीलरमध्ये 2-3 कोंबले आणि पहिला फोन संजू भाऊंना केला। मी दवाखान्यात पोहोचायच्या आधी संजू भाऊ माझ्या गेटवर हजर होते।
सगळे मी ॲडमिट केले जे काही शक्य करता येईल, आणि सगळ्यांची सोय लागेपर्यंत त्यांचे कपडे लालबुंद झाले होते रक्ताने, पण सगळ्यांची जोपर्यंत सोय लागत नाही, सगळ्यांची ट्रीटमेंट सुरू होत नाही, तोपर्यंत संजू भाऊ तिथून थोडे सुद्धा हल्ले नाहीत. हा आमचा आमदार आहे, हा आमचा कामदार आहे. आता या ठिकाणी संजयजी गायकवाडांनी जो बुलढाणा शहर असेल, बुलढाणा मतदारसंघ असेल, जी काही विकास कामं केली, त्यांना कधी खाजगीत भेटले तर विचारा याच्यातली पहिल्या 2.5 वर्षातली किती होते आणि नंतरच्या 2.5 वर्षातली किती. ही सगळी कामं, हा सगळा विकास हा आत्ताच्या शेवटच्या 2.5 वर्षामध्ये झालेला आहे. एकनाथराव शिंदे साहेबांच्या या सरकारमध्ये या ठिकाणी संजय गायकवाड यांनी बुलढाण्यासाठी जो निधी आणला, निधी तर अनेक आमदारांनी आणला, अनेक ठिकाणी विकास कामंही झाले असतील असं नाही, पण एक नियोजन पद्धतीनं मग तो बुलढाणा शहराचं सौंदर्यीकरण असेल, बुलढाणा शहराचा विकास असेल, ग्रामीण भागाचा विकास असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बदल या बुलढाणा मतदारसंघामध्ये झालेला त्या ठिकाणी दिसतो. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्यानगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा.